आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल दाल फ्राय। घरच्या घरी आपण हॉटेल स्टाईल दाल फ्राय बनवू शकतो। एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी वाटते। तुम्हीही नान, पराठा किंवा साधा जीरा राईस यासोबत खाऊ शकता। एकदम चविष्ट लागते। तर हा दाल फ्राय कसं करायचं आहे बघूया। तर चला। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। दाल फ्राय करण्याकरता इथे आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे। मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही इथे कोणतेही 2 डाळी पण मिक्स करून घेऊ शकता। जसं तुम्ही मुगाची डाळ किंवा मसुरीची डाळ पण इथे अर्धी वाटी मिक्स करून घेऊ शकता। आता या डाळीला मी छान स्वच्छ धुवून घेते 2 ते 3 पाण्याने। इथे बघू शकता तुम्ही, आपण डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता याला आपण कुकरमध्ये शिजवणार आहे। त्यासाठी यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे। आपली डाळ बुडेल इथपर्यंत। आणि यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि किंचित तेल घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कुकर लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। इथे मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेते। इथे बघू शकता तुम्ही, आपली डाळ छान शिजलेली आहे। मी याला 3 ते 4 शिट्ट्या दिल्या होत्या आणि याला छान घोटणीने घोटून घेतलं आहे। आता आपण तडक्याची तयारी करायची आहे। इथे आपल्याला दाल तडक्याच्या फोडणीकरता काही साहित्य लागणार आहे। इथे कांदा घेतला आहे बारीक चिरलेला, मिरची, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट आणि टमाटर बारीक चिरून घेतला आहे। इथे आपल्याला दाल फ्राय करण्याकरता एका वाट्यामध्ये मी तेल घेतलं आहे। तेल आपलं गरम झाले आहे। यामध्ये आपल्याला अगोदर मोहरी घालून घ्यायची आहे। आपली मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे, नाहीतर ती कच्ची राहते। मोहरी आपली छान तडतडली की त्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। दाल फ्रायमध्ये मोहरी अजिबात कच्ची ठेवायची नाही, छान तडतडू द्यायची। इथे आपलं मोहरी आणि जिरं झालेलं आहे, छान तडतडलं आहे। यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। इथे मी बारीक चिरलेली मिरची घालून घेतली आहे। इथे मिरची झाली की त्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। यालाही छान लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला कांदा। मी छान लालसर होऊ देते। इथे आपला कांदा छान असा लालसर झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपल्याला आलं लसूण याची पेस्ट घालून घ्यायची आहे। दाल फ्रायमध्ये आलं लसूणची छान चव येते, याने खूप छान स्वाद वाटतो, टेस्ट वाटते। याला छान होऊ द्यायचं आहे आपल्याला 2-3 मिनटं। इथे बघू शकता आपलं आलं लसूणही छान झालेलं आहे, कांदाही छान झाला आहे। आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, किंचित तिखट घालून घ्यायचं आहे आणि धणे पावडर, जिरं पावडर आणि किंचित तुम्हाला जर आवडत असेल तर इथे गरम मसाले घालू शकता। मी इथे गरम मसाला घालत आहे आणि याला 1 मिनटं परतून छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये आता आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे। इथे मी टमाटर घालून घेते आणि यालाही छान होऊ द्यायचं आपल्याला। टमाटर आपले छान मऊ करून घ्यायचे आहे।
इथे बघू शकता तुम्ही आपले टमाटर पण छान सॉफ्ट झालेले आहे, छान मऊ झाले आहे। आता यामध्ये आपल्याला घोटून घेतलेलं वरण घालून घ्यायचं आहे। मी छान पहिले मिक्स करून घेते याला डाळीला, आणि ही डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आता इथे यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे। गॅस मोठा केला आहे, छान उकळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला लास्टमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीकरता। याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मी छान दणदणीत छान उकळी काढून घेते। इथे बघू शकता आपल्या दाल फ्रायला छान उकळी आलेली आहे। आणि तुम्हाला जर इथे दाल फ्राय पातळ हवे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, आणि तसंही थोडंसं घट्टच असते, त्यामुळे मी यामध्ये जास्त पाणी नाही घातलेलं आहे। या प्रकारे आपल्याला अशी पाहिजे आहे। आता 2 मिनिटं उकळून याला बंद करून द्यायचं आहे। इथे आपल्याला दाल फ्रायला तडका द्यायचा आहे। इथे आपण तडका द्यायचा आहे। यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे, जिरं घालून घ्यायचं आहे, यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे, आणि लसूण छान लालसर होऊ द्यायचं आहे आपल्याला। इथे बघू शकता आपलं लसूण छान झालेलं आहे लालसर। यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं 1 मिनिट, आणि यामध्ये तडका द्यायचा आहे। अशा तऱ्हेने आपला दाल तडका तयार झालेला आहे, बघू शकता। आणि यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। खाण्यासाठी रेडी झालेला आहे दाल तडका। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली हॉटेल स्टाईल दाल फ्रायची रेसिपी। बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट, घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। आणि ही दाल फ्राय तुम्ही पोळी, पराठा, नान, जीरा राईस किंवा साधा भात यासोबतही खाऊ शकता। सोबत लोणचं, कांदा घ्यायचा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल दाल फ्रायचा, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर, सबस्क्राईब करू शकता, आणि या व्हिडिओ खाली असलेलं हाईपचं बटनही प्रेस करू शकता। धन्यवाद।